सांगली जिल्ह्यातील पूर्वेकडील तालुक्यात ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या ते पीक उगवलं नाही। मात्र आता पाऊस नसल्याने ही पिकं सुकू लागली आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागलेत। येत्या 2-3 दिवसात पाऊस झाला तरच उगवलेली ही पिकं जगतील, अन्यथा ही पिकं सुकतील अशी परिस्थिती आहे। तासगाव तालुक्यातील पिकं सुकू लागल्याने शेतातून आढावा घेतलाय कुलदीप माने यांनी। सांगली जिल्ह्यामध्ये पश्चिम भागामध्ये बहुतांश पाऊस पडला, मात्र पूर्व भाग जो आहे तो कोरडाच आहे। मात्र त्या कोरडा भागामध्ये शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र आता पावसामध्ये खंड पडल्यामुळं जी पेरणी केली होती त्या जे पीक उगवलं होतं त्या ठिकाणी आता पीक सुकू लागलेलं आहे। कडक ऊन पडलेलं आपण पाहतोय। तासगाव तालुक्यातील एका शेतामध्ये आपण सध्या आहोत। मक्याचं हे जे पीक आहे आता पेरणी केल्यानंतर उगवून आलं, मात्र आता पावसाची गरज आहे या पिकाला। नेमका या काळामध्ये पावसाचा खंड पडलेला आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांचे डोळे आता या भागातील पावसाकडे लागलेले आहेत। कारण आधीच 1 महिना सव्वा महिना खरीपाची उशिरा पेरणी झालेली आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं आता पावसाचा खंड पडलेला आहे। दुसरीकडं पिकं अशा पद्धतीनं वाळू लागलेली आहेत। त्यामुळे दुहेरी संकट सध्या या सांगली जिल्ह्याच्या खास करून पूर्वेकडील तालुक्यामध्ये दिसून येते। एकूण आत्तापर्यंतचं जे पेरणी क्षेत्र आहे ते जवळपास 38% आहे आणि त्यामध्ये सर्वाधिक कमी क्षेत्र हे तासगाव तालुक्यातील अगदी 20% इतकी पेरणी झालेली आहे। आणि या अशा एकूण परिस्थितीमध्ये मागच्या वर्षीपेक्षा 1 ते सव्वा महिना आधीच उशिरा पेरण्या आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं पावसाचा खंड पडल्यामुळं कडक ऊन पडू लागल्यामुळं शेतकऱ्यांचे डोळे आता पावसाकडे लागलेले आहेत। जर पाऊस पुढच्या काही दिवसामध्ये पडलेला नाही तर जे काही पेरणी केलेली होती, जे पिकं उगवून आलेली होती, सुकून जाण्याची भीती शेतकऱ्यांच्यामध्ये आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, ABP माझा, तासगाव, सांगली।